जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब वेकन्सी संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बघा, एक PDF जारी झालेले आहे. टेलिकॉमर्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेड जे आहे यांच्याद्वारे एक वॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरणं सुरुवात झालेली आहे. आणि याची ही लास्ट डेट जी आहे फॉर्म भरायची ती आहे 13 सप्टेंबर 2024. तुमच्याकडं अजून जवळपास 10 दिवस आहेत, तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये सगळे पॅरामेडिकलचे जे पोस्ट आहेत ते पोस्टसाठी भरती होत आहे. तर चला, कोणते कोणते पद आहेत आपण बघू. पहिलं पद आहे नर्सिंग ऑफिसरसाठी. तर नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 152 एवढ्या टोटल्स वॅकन्सी आहेत ज्या भरून घेण्यात येणार आहेत. तर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जर बघायचं म्हणलं तर अनरिझर्वसाठी 56, OBCसाठी 41, त्याबरोबर SC 22, ST 11, EWS 15 आणि PWD कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 7 वॅकन्सी आहेत. तर याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे बघा. तुमचं BSc नर्सिंग विथ रेकॉनाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट ऑर रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग फॉर. बघा, तुमचं एक तर BSc नर्सिंग झालेलं पाहिजे रेकॉनाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून, किंवा मग तुमचं रेग्युलर युनिव्हर्सिटीमधून BSc झालं नर्सिंग असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत काय पाहिजे, रजिस्टर्ड ॲज अ नर्स. तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुद्धा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर तिसरं बघा काय तुम्हाला कंपल्शन आहे, त्याच्यामध्ये तुमचं रजिस्टर ॲज अ नर्स ऑर नर्स मिडवाईफचं जे RN किंवा RN अँड RM आहेत यांच्यामध्ये तुमचं दिल्ली नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन जर असेल तर तुम्हाला इथं ॲप्लिकेबल असाल. आणि ऑरमध्ये बघा तुमचा डिप्लोमा रजिस्ट्रेशन हे जे त्यांनी दिलेलं आहे क्वालिफिकेशन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घेऊ शकता. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठी बघा तुमचं एज लिमिट आहे 30 वर्षापर्यंत आणि तुम्हाला एक्सपिरियन्समध्ये 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे, कमीत कमी 50 बेड असलेल्या हॉस्पिटलमधला, तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल असाल. तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट आहे 67,350. बघा मित्रांनो, खूप जास्त पेमेंट आहे. 67,750 रुपये तुम्हाला पर मंथ एवढं पेमेंट देण्यात येणार आहे स्टाफ नर्स या पदासाठी. दुसरं पद आहे लॅब टेक्निशियनसाठी. त्याच्यासाठी तुम्हाला 4 पदं आहेत, 3 अनरिझर्व आणि 1 OBCसाठी. BSc म्हणजे BMLT असायला पाहिजे तुमचं, किंवा मग तुमचं BSc प्लस MLT किंवा DMLT झालेलं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. 27 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ लॅब असिस्टंटचा एखाद्या लॅबमध्ये किंवा बायोकेमिस्ट्री लॅबमध्ये, तर तुम्ही इथं ॲप्लिकेबल असू शकता. तुम्हाला 43,800 एवढं पेमेंट देण्यात येणार आहे. हे पण चांगलं पेमेंट आहे, तुम्ही याच्यासाठी सुद्धा नक्की अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर लॅब असिस्टंटचं 1 पद आहे अनरिझर्वसाठी. तुम्हाला याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमचं 12th झालेलं पाहिजे प्लस डिप्लोमा DMLT झालेलं पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. 27 वर्षापर्यंतची तुमची एज लिमिट आहे. आणि बघा, एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाही. तुम्ही जर फ्रेशर असाल तरीही तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. 38,250 एवढं पेमेंट आहे, पण पेमेंटसुद्धा जास्त चांगलं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे फार्मासिस्ट. 11 वॅकन्सी आहेत. तुम्हाला बॅचलर डिग्री म्हणजेच BPharmacy झालेलं पाहिजे आणि तुमचं 1948च्या ॲक्ट्सनुसार तुमचं रजिस्ट्रेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथं सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्सची काहीच गरज नाही आहे. 43,800 एवढं तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे. पुढचं पद आहे ज्युनियर रेडिओग्राफरचं. त्यासाठी 5 पदं आहेत. तुमचं 12वी प्लस डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स जर झालेला असेल रेडिओग्राफीमध्ये तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 27 वर्षाचं एज लिमिट आहे. एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. 38,250 एवढं पेमेंट दिलं जाणार आहे पर मंथ. त्यानंतर ECG टेक्निशियनसाठी 3 जागा आहेत. तुमचं याच्यामध्ये सुद्धा मॅट्रिक पास म्हणजे तुमचं 12th झालेलं पाहिजे आणि तुम्हाला ITIचा जो सर्टिफिकेट आहे इलेक्ट्रिकमधून तर तो झालेला पाहिजे, तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तुम्हाला हिंदीचं नॉलेज याच्यामध्ये असणं कंपल्सरी आहे. आणि 27 वर्षापर्यंत एज लिमिट आणि 1 वर्षाचा ECG मशीन वापरण्याचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. 38,250 एवढं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. त्यानंतरचं पद आहे रिफ्रॅक्शनिस्ट. त्याच्यासाठी 2 पदं आहेत. 12वी प्लस तुमचा डिप्लोमा झाला असेल फॉर्म भरू शकता. 32 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. 38,250 पेमेंट आहे. पुढचं पद आहे ॲडोमेट्री असिस्टंट. 1च पद आहे. 32 वर्षाची एज लिमिट, एक्सपिरियन्स लागत नाही. 43,000 एवढं पेमेंट आहे. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्टचं पद आहे. 2 पदं आहेत. 32 वर्षापर्यंत
एज लिमिट, एक्सपिरियन्स नाही आहे, 53,100 एवढं पेमेंट देण्यात येणार आहे. OT टेक्निशियन आणि OT असिस्टंटचं सुद्धा पद आहेत, प्रत्येकी 4 आणि 5 अनुक्रमे. त्याच्यासाठी एज लिमिट आहे 27 वर्ष आणि तुम्हाला टेक्निशियनसाठी 38,250 तर असिस्टंट 29,850 एवढं पर मंथ पेमेंट मिळणार आहे. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट, त्याच्यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स लागणार नाही, 32 वर्षाचं एज लिमिट, 53,100 एवढं पेमेंट. असिस्टंट डेंटिशियनचं पद आहे एक, त्याच्यासाठी 32 वर्ष एज लिमिट आणि तुम्हाला कामानुसार एक्सपिरियन्स लागणार आहे, 53,100 एवढं पेमेंट आहे. बघा चौथं जे आहे ते पोस्ट आहे मॉडर्न टेक्निशियन, त्याच्यासाठी 2 पदं, 32 वर्षाची एज लिमिट, 3 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स, 53,100 एवढं पेमेंट आहे. बघा खूप सारे पदं आहेत, मॉडरेटरी असिस्टंट, ड्रेसर, त्याच्यानंतर आहे बघा प्लास्टर रूम असिस्टंटचं सुद्धा पद आहे. 4 पदं आहेत, 27 वर्षाची एज लिमिट आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, 29,850 एवढं पेमेंट आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड बघा, ही जी पदं आहेत ही पदं परमनंट नाही आहेत, सगळी पदं जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदं आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला द ब्रीड एम्प्लॉय विल बी एम्प्लॉयड ॲज अ मिनिमम पिरियड ऑफ 6 इयर्स. बघा तुम्हाला कमीत कमी 6 महिन्यासाठी हे टेंडर मध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करायचं आहे. जर तुमचा एक्सपिरियन्स जर सॅटिस्फॅक्शन देत असेल तर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड केलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा वर्किंग आवर्स, किती तास काम वगैरे करायचं आहे ते दिलेलं आहे त्यांनी. परफॉर्मन्स इव्हॉल्युशन, हे जे गोष्टी आहेत हे तुम्हाला PDF टेलिग्रामला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. आपण जितके महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढे क्लिअर करू, PDF खूप मोठा आहे त्यामुळं आपल्याला बराच वेळ लागू शकतो. त्यानंतर हाऊ टू अप्लाय, बघा तुम्हाला जे अप्लाय करायचं आहे ते ऑनलाईन करायचं आहे. वेबसाईट आहे बघा www.tcilnet.in, या वेबसाईटवर तुम्हाला करायचे आहे. 2 तारखेपासून फॉर्मला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही याच्यासाठी आत्ता सध्या अप्लाय करू शकता. तर फीजच्या संदर्भामध्ये बघा माहिती बघू आपण. ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 2,000 रुपये फीस आहे आणि जे तुमचे SC, ST, EWS आणि PWD कॅन्डिडेट आहेत यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही आहे. त्यानंतर तुम्हाला फीस कशी भरायची बघा, DDच्या स्वरूपामध्ये तुम्हाला फीस भरायची आहे, त्याचा DD काढायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन जे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे त्याच्यासाठी फोटो ऑफ ॲप्लिकेशन, तुम्हाला तुमचा फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ, तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल, तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट, डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्यानंतर बघा DNC किंवा PNC ऑर एनी अदर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर तुमचं बघा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर पाहिजे की तुमचं कॉन्ट्रॅक्टवर आहे, परमनंट नाही आहे त्या संदर्भामध्ये. आणि तुम्हाला दुसरं कोणत्या याच्या रिलेव्हंट जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही याला जोडायचे आहेत. त्यानंतर बघा द कॅन्डिडेट मे सेंड देअर क्वेरीज रिलेटेड, तुमचं जर काही क्वेरीज असतील ऑनलाईन अप्लायच्याबद्दल तर तुम्ही या साईटवर जाऊन त्या क्वेरीज टाकून तुमच्या क्वेरीज क्लिअर करून घेऊ शकता. आणि बघा त्यांनी जे स्टॅम्प पेपर द्यायला आहे, हा स्टॅम्प पेपर त्यांनी दिलेला आहे इथं, हा तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थित भरायचा आहे आणि इथं तुमचं डिक्लेरेशन म्हणून नाव आणि सिग्नेचर करून हे तुम्हाला पाठवायचे आहेत. तर बघा ही PDF आणि कोणत्या पोस्ट आहेत, किती पेमेंट आहे, एज लिमिट किती आहे, याबद्दल आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला माहिती दिलेली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही PDF मिळवण्यासाठी किंवा अशाच नवीन PDF मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्याहूनही तुम्हाला जर डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा. लिंक आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आहे. धन्यवाद.